हे एव्हरीवन गाईज, तर खूप दिवसांनी आपली भेट झाली आहे. तर बिंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तर आता माझी चालू आहे 6 मंथ प्रेग्नन्सी. तर आज आम्ही चाललेलो आहोत नारायणपूरला बालाजीला. स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे आम्हाला एका ठिकाणी सुद्धा जायचं आहे. तर तुम्हाला पुढे दिसेलच. आणि हा आहे माझा मस्ती पार्टनर. तर भरपूर ब्लॉगमध्ये मी ह्याला घेत जाईल. आज नुकताच टाईम आला म्हणून मी त्याला घेतलेला आहे. खूप मस्ती असते आमच्या दोघांची. काय झील काय चष्मा लागलाय. मी आणते ओ माय गॉड, ओ माय गॉड, किती मोठा नंबर पास केला, किती मोठा नंबर. आम्ही आता नारायण तुला कसं काय माहिती ना? दर्शन सुद्धा खूप छान झालं. मंदिरामध्ये गर्दी पण होती बरीच. इथे आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले. खूप छान वाटत होतं इथे सुद्धा. आणि मग इथून पुढे आम्हाला पुढे जाऊन प्रसाद घ्यायचा होता. खूप छान फील झालं बाहेर सुद्धा. आणि मुळात ऊन नव्हतं, एकदम असं पावसाचं वातावरण झाल्यासारखं झालेलं होतं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि मी सुद्धा खूप महिन्यानंतर म्हणता येईल बाहेर पडलेले होते. आणि वाटलं सुद्धा नाही असं. प्रेग्नन्सीमध्ये मला वाटत होतं त्रास होईल, ट्रॅव्हल वगैरे जमणार नाही, पण खूप छान वाटलं मला सुद्धा. ते ब्लॅकवाला आत्ता जे होतं ना, ते जाम फिट बसत होतं. त्याच्यामध्ये त्याला नको बोलले हे. आणि हे जे आहे ना ब्ल्यूवालं, त्याच्यामध्ये हे जे दिसलं तुम्हाला तेच हवं होतं. तर ते सुद्धा घेतलं मग. आणि इथे मामींनी नारळ वगैरे घेतले. आणि मग इथून आम्ही पुन्हा बाहेर गेलो. तर समोर आम्हाला एक स्वामींची मूर्ती घ्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही पुढे थांबलो. इथे स्वामींची मूर्ती वगैरे खूप छान होती या दुकानामध्ये. खूप छान, उलट लगेच सिलेक्ट झाली. नाहीतर माझ्याच्याने असं कधीच होत नाही. मी कधी एका दुकानात गेली आणि पटकन तिथे काही पसंत पडेल असं तर माझ्याच्याने कधी होणार नाही. मामींची ती एक गोष्ट चांगली आहे की कुठेही जाऊ दे, कपड्याच्या दुकानात म्हणा किंवा त्यांना टॉप वगैरे घ्यायचे असेल तर लगेच पसंत पडतं आणि लगेच ते घेऊन मोकळे होतात. म्हणजे ती गोष्ट मला त्यांच्या बाबतीत आवडते. म्हणजे ही मूर्ती त्यांना आवडली, त्याच्यामुळे त्यांनी ही घेतली मग मूर्ती. मी त्यांना बोलत होते की पितळीची घ्या, पण घरी आहे म्हणत होत्या त्या, म्हणून आम्ही ही वेगळी घेतली. नारायणपूरमधलं दर्शन झाल्यावरती आम्ही निघालो बालाजीला. आणि बालाजीचा परिसरच इतका सुंदर होता बाहेरून, खूप छान. म्हटलं आतमध्ये गेल्यावरती सुद्धा व्हिडिओ वगैरे शूट करता येईल.
पण पुढे गेल्यावरती असं समजलं की बालाजीमध्ये मोबाईलच अलाउड नाहीये. इतकं मन नाराज झालं की खूप दिवसातून ब्लॉग करायचा होता, खूप म्हणजे एक्साइटमेंट वगैरे. पुढे गेल्यावरती समजलं की मोबाईल अलाउ नाहीये, म्हणजे आतमध्ये मंदिरामध्ये नाहीये अलाउ मोबाईल. मग जाऊ दे म्हटलं. मग इथून पुढे आम्ही बालाजीला गेलो, तिथे दर्शन घेतलं. खूप छान मंदिर होतं, खूप छान. आणि मग इथून पुढे आम्हाला जायचं होतं उतरवलीला, म्हणजे जिथे आम्हाला जायचं होतं तिथे. फायनली आम्ही तिथे पोहोचलो. हे आहे स्वामींचा प्रकट दिन आज. असा होता आजचा माझा दिवस. तर गाईज, थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.